नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभेला सुरुवात. लातूरच्या पथदर्शी कामाचा इतर जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री उशिरा ते शहरामध्ये दाखल झाले. बघूयात मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शहा यांच्या सभेचे आतापर्यंतचे क्षणचित्र. आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया, उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहां पर मैं देता हूं। और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया। मैं समझता हूं मेरे पर बहुत बड़ा विश्वास आपने यहां पर व्यक्त किया, जो मुझे यहां पर काम करने के लिए जिम्मेदारी मुझ पर सौंपी है, ऐसे मैं समझता हूं। और मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि आप मराठवाड़े में आप यहां पर आए, चुनाव को सामने रखते हुए हम सबकी जिम्मेदारी है। मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि सिर्फ मराठवाड़ा ही नहीं, पर महाराष्ट्र में जो आपने 400 पार का नारा लगाया है, उसमें बीजेपी और अलायंस महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें लाएगी। मैं ये कह के यहां पर कहना चाहूंगा, ये योगदान हम सबका रहेगा, पर खास करके मुझ पर जो आपने विश्वास व्यक्त किया है, उसकी पूरी जिम्मेदारी आज मैं आपके सामने यहां पर कबूल करता हूं। मित्रों, या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि 2014ला या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी झाले आणि पहिल्या दिवशी नरेंद्रभाईंनी लोकसभेमध्ये जे भाषण केलं, त्या दिवशी मी लोकसभेमध्ये उपस्थित होतो. त्यांनी सांगितलं की माझं सरकार हे गरिबाप्रती समर्पित राहील, माझं सरकार हे शेतकऱ्याप्रती समर्पित राहील, माझं सरकार हे युवाप्रती समर्पित राहील. आणि मित्रो, त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि 14 पासून तर 24 पर्यंत या देशातल्या गरीबाला सहजरित्या सामान्यपणानं इतरांच्या बरोबर जीवन कसं जगता येईल, अशा प्रकारच्या योजना या देशामध्ये आणल्यात. मित्रो, गरिबी हटावचा नारा तर 1971ला इंदिरा गांधींनी सुद्धा दिला होता, परंतु 71 पासून तर 2014 पर्यंत आमची गरिबी हटल या आशेवर काँग्रेसला आपण सर्वांनी मतदान केलं, पण 2014 पर्यंत आपली गरिबी हटली नाही. तेव्हा या देशातले सारे गरीब एकत्र आले आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा गरीबातला प्रधानमंत्री केला. खरं तर मोदीजी हे आपल्या गरीबातले प्रधानमंत्री आहे, परंतु मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटत होतं की माझे वडील प्रधानमंत्री होते, माझी आजी प्रधानमंत्री होती, प्रधानमंत्री होण्याचा अधिकार तर आमचा होता, परंतु हे प्रधानमंत्री झाले कसे. आणि मग 2014 पासून तर आतापर्यंत मोदीजीच्या विरोधात सगळ्यांना एकत्र करून मोदीजीचा नारा, मोदीजीचा हटावचा नारा या सगळ्या लोकांनी द्यायला सुरुवात केली. परंतु मित्र, हे सारे जरी एकत्र आले
तर मी आजच्या सभेच्या निमित्तानं अमित भाईला सांगू इच्छितो की देशामध्ये 400 पार तर करणार, पण महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त आणि संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या 6 सीट आम्ही या ठिकाणी एनडीएला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. शहरातील नाले, खांब, सुखना नदीतून वाहणारे ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्यासाठी महानगरपालिकेने तब्बल 464 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचे काम केले होते. मात्र 10 वर्षानंतरही दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह कायम असून यामुळे भूमिगत गटार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरातील भूमिगत गटार योजना खिळखिळी झाल्याने नाले, खांब, सुखना नदीतून ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. त्यामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होत होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने UIDSSMT योजनेअंतर्गत 365.69 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी दिली होती. निविदा प्रक्रियेनंतर हे काम 100 कोटीने वाढले. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देत महानगरपालिकेने 2019 मध्ये भूमिगत गटार योजना अर्धवट अवस्थेत गुंडाळली. या योजनेत 544 किलोमीटर पर्यंतच्या अंतर्गत 60 किलोमीटर अंतराच्या मुख्य मलनिस्सारण वाहिन्या व 216 MLD क्षमतेचे STP प्लांट उभारणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात 80 किलोमीटरच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम शिल्लक असताना काम थांबविण्यात आले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर नाले, नदीतून वाहणारी घाण बंद होईल असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र 10 वर्षांनंतरही प्रशासनाला खाम नदीतून वाहणारे पाणी बंद करता आले नाही. आजही मोठ्या प्रमाणात खाम नदीतून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्यामुळे 464 कोटींच्या भूमिगत गटार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खाम नदी पात्राच्या परिसरात मोठ्या संख्येने अतिक्रमणे आहेत. येथील नागरिक भूमिगत गटार असूनही ड्रेनेजचे पाणी खाम नदी पात्रात सोडत आहेत. यापूर्वी अनेक आयुक्तांनी खाम नदी पात्राची पाहणी करून खाम नदीत सोडलेले ड्रेनेजचे पाणी बंद करा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला, पण त्याचा उपयोग झाला नाही. आता श्रीकांत यांनी नव्याने इशारा दिला आहे व यावर कारवाई करून नक्कीच तोडगा निघेल या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 11 ते 15 मार्च दरम्यान 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात 24 विद्यापीठाचे 875 युवा कलावंतांनी सहभागी होणार असून संदर्भात पत्रकार परिषदेत प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, राज्यपाल महोदयातर्फे आयोजित इंद्रधनुष्य हा महत्त्वपूर्ण असा आंतरविद्यापीठ युवा महोत्सव 11 ते 15 मार्चच्या दरम्यान विद्यापीठाच्या परिसरात होत आहे. या इंद्रधनुष्य महोत्सवामध्ये 875 वेगवेगळ्या कला प्रकारातील कलाकार सहभागी होत आहेत. 414 मुलींची संख्या आहे, 461 मुलांची संख्या आहे. 11 ते 15 मार्च या दरम्यान वेगवेगळ्या 6 रंगमंचावर तशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राहण्याची व्यवस्था मुलं आणि मुलींची विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये करण्यात आलेली आहे. 11 मार्च 2024ला सकाळी 11 वाजता या इंद्रधनुष्याचं उद्घाटन माननीय रमेश बैस साहेब, कुलपती तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य, आभासी पद्धतीनं याचं उद्घाटन आदरणीय माननीय रमेश बैस साहेब या ठिकाणी करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून या छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त माननीय श्री मनोज लोहिया साहेब या ठिकाणी असणार आहेत आणि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारी सर आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचा पुरस्कार वितरण व समारंभ 15 मार्च 2024ला सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या परिसरामध्ये या ठिकाणी होत आहे. याचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सिने अभिनेत्री माननीय सोनाली कुलकर्णी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारी सर या ठिकाणी असणार आहेत आणि विद्यापीठाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, बंधू भगिनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. वेगवेगळे 6 प्रकारचे स्टेज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. विद्यापीठ नाट्यगृह, त्याच्यानंतर स्टेज क्रमांक 1 हा सृजन रंग असणार आहे. स्टेज क्रमांक 2
नादरंग असणार आहे. स्टेज क्रमांक 3 अभिजात रंग असणार आहे. स्टेज क्रमांक 4 शब्दरंग या ठिकाणी असणार आहे. स्टेज क्रमांक 5 ललित रंग असणार आहे. आणि विद्यापीठ नाट्यगृह या ठिकाणी एक इंद्रधनुष्य याचा स्टेज त्या ठिकाणी असणार आहे. 6 वेगवेगळ्या स्टेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. आंखों से छलके सपने सच करके दिखलाए हैं. देश का परचम लहराकर आगे बढ़ते आए हैं. नई उमंग है, नई तरंग है, आशा के दीप जलाए हैं. बढ़ना हर उम्मीद के पार है भारत की यही पुकार. फिर एक बार वड़ी एक दफा फिर एक बार मोदी सरकार. 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 हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण. फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. लातूर जिल्ह्याने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले असून मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनाही लातूरच्या पथदर्शी कामाचा आदर्श घ्यावा. लातूरप्रमाणेच आपल्या जिल्ह्यातही पथदर्शी काम करावे असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 2020 व 21 व 22 व 23 या वर्षातील विभागीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त अर्दड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनमोल सागर, उपायुक्त सुरेश बेदमुथा, डॉक्टर सीमा जगताप आदी उपस्थित होते. 2020-21 विभागीय स्तर प्रथम क्रमांक पंचायत समिती लातूर रुपये 11 लक्ष, द्वितीय क्रमांक पंचायत समिती नांदेड रुपये 8 लक्ष, तृतीय क्रमांक पंचायत समिती शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर रुपये 6 लक्ष धनादेश आणि स्मृतिचिन्ह याचे विभागीय आयुक्त अर्दड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन 2022-23 जिल्हा परिषद लातूर यांना राज्यस्तरीय तृतीय क्रमांक रुपये 17 लक्ष, पंचायत समिती लातूर यांना राज्यस्तर प्रथम क्रमांक रुपये 20 लक्ष, पंचायत समिती लातूर यांना विभागस्तर प्रथम क्रमांक रुपये 11 लक्ष, पंचायत समिती जळकोट जिल्हा लातूर यांना विभागस्तर द्वितीय क्रमांक रुपये 8 लक्ष, पंचायत समिती अर्धापूर जिल्हा नांदेड यांना विभागस्तर तृतीय क्रमांक रुपये 8 लक्ष असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. डॉक्टर सीमा जगताप यांनी आभार मानले. विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त अर्दड म्हणाले, लातूर जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गुड गव्हर्नन्समध्ये जिल्ह्याने प्रथमदर्शी काम केले आहे. लातूरचा एक पॅटर्न आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच लातूर जिल्ह्याचे टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम करत आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनीही लातूरच्या पथदर्शी कामाचा आदर्श घेत आपल्या जिल्ह्यातही पथदर्शी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. ही लोकशाही संपलेली आहे आणि भाजपची दादागिरी आणि हुकुमशाही देशावर लादण्यात आली आहे असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी मोदी सरकारवर केला आहे. देखिए मैं जैसा ये कहा है, हर कोई दावा करेगा कि हम जीत रहे हैं. मोदी जी तो 400 के ऊपर चले गए. मैं तो मोदी जी को ये कर रहा हूँ कि साहब क्यों 400 पे आप 543 सीट्स के ऊपर आप जीत जाइए और देश के अंदर विपक्ष खत्म ही कर दीजिएगा. ड्राइंग रूम में बैठना मोदी जी, अमित शाह साहब और बोलना की आज हमने ये देश का कानून बना दिया है करके. तसंही लोकशाही संपलेली आहे. त्यांची दादागिरी आणि हुकुमशाही देशावर लादण्यात आलेली आहे. आता राहिलं काय? 400 कशाला? स्वप्न बघायचं तर पूर्ण स्वप्न बघा ना कि हम पूरे के पूरे सीटें हम जीतने वाले हैं. विपक्ष को तो हम अंदर आने भी नहीं देंगे. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने आरटी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली. याबद्दल सकल मातंग समाज व मातंग एकता आंदोलनाच्या वतीने पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री यांचा सत्कार करण्यात आला. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली. त्याबद्दल सकल मातंग समाज व मातंग एकता आंदोलनाच्या वतीने सिल्लोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात जल्लोष सादर करीत शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा नॅशनल सहकारी सूतगिरणीचे चेअरमन अब्दुल समीर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाडे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार, समन्वयक तथा मातंग एकता समाजाचे आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदीप मानकर, अशोक कांबळे, विजय खाजेकर, डॉक्टर सचिन साबळे, राजू साठे, युवा नेते शिवा टोंपे आदींसह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सरकारने जी केलेली कामगिरी त्याचं कौतुक करणं
त्याचे आभार मानणं या समाजाने दाखवून दिलेला आहे. जो आमचा काम करेल, जो आमच्या सोबत राहील, जो आम्हाला न्याय देईल, त्या सरकारच्या सोबत आम्ही राहू. या सिल्लोड तालुक्यामधला एक आपला प्रमुख चौक अण्णाभाऊ साठे या चौकामध्ये आज आपण जो जल्लोषाने फटाके वाजवून आतिषबाजी करून जो मातंग समाजासाठी सरकारने बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापना केली त्याचा मनपूर्वक आभार मानले आणि कौतुक पण केलं. हे सर्व करताना शेवटी काम करणाऱ्या पुढाऱ्याला सरकारला इतकंच वाटतंय का आम्ही जे केलं त्याचा श्रेय आम्हाला द्यायला पाहिजे, जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मागायला पाहिजे. आपण पाहिलं संगमवाडी पुणे येथील लवजी साळवे स्मारकाचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी भूमिपूजन केलं. त्याचा एक अत्याधुनिक पद्धतीचा आराखडा बनवून आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी भूमिपूजनाच्या वेळेस प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं. मातंग समाजाचा सिल्लोड इथला जल्लोष पाहून पुढचं काम जे आपलं राहिलेलं आहे, आमचे मित्र संदीप मानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेचा पुतळा या ठिकाणी शहरामध्ये व्हावं, भव्य व्हावं. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आचारसंहिता परवापासून लागणार आहे. म्हणून मला असं वाटतंय का ते माझ्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या अण्णाभाऊ साठेचा आमची 6 महिने निवडणूक बाकी काही फार दूर नाही आहे, त्याच्या अगोदर भव्य असा पुतळा त्यांचा पूर्णकृती बनवण्यात येईल आणि तोही चांगल्या क्वालिटीचा बनवण्यात येईल. हेही काम करण्यासाठी अशोक साळवे असतील, आदरणीय अशोक कांबळे असतील, विजयजी खाजेकर असतील, राजू साठे, सचिन साबळे, विष्णू साळवे, गजानन मानकर, साहेबरावजी दणके, समाधानजी लोखंडे, राहुलजी अंबुरे, भारत मानकर, संजय कुसारे, राजू खरात, अर्जुनजी मानकर, कपिलजी शिंदे, अशोकजी शिंदे, संजयजी कांबळे, शिवदासजी दणके आदी सर्व कार्यकर्ते, अशा अनेक हजारो कार्यकर्ते आपले आहेत का जे बिचारे संघर्ष करतात. आणि आता ह्या तुम्हाला हे जे नवीन आपण जे सरकारने बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन केली, या आरटीच्या माध्यमातून तुम्हाला समाजाचं मूल्यमापन केले जाईल. पुऱ्या समाजामध्ये वाडी वस्ती तांड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये राहणारे मातंग बांधवांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती आणि समाजाला आतापर्यंत मिळालेल्या रिझर्वेशनापुढं काय सुधारणा झाली आणि आता बाकीच्या नवीन योजना कशा समाविष्ट करता येईल, बाकीच्या समाजाच्या बरोबर मातंग बांधवांनाही या प्रभावामध्ये आणायचं असेल तर त्याचा अभ्यास केल्याशिवाय, त्याला कमिटीचा रिपोर्ट दिल्याशिवाय ही जी आता आपण आरटी स्थापन केली, आरटीच्या माध्यमातून मला वाटतंय की तंतोतंत माहिती 4-5 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये आपल्या समोर येईल आणि ही 1 दिवसासाठी नाही, ही सातत्याने राहील. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभेला सुरुवात. लातूरच्या पथदर्शी कामाचा इतर जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.